मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 7 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा आणि साक्षी आदित्यच्या ऑफिसमध्ये येतात। तेव्हा तिथे असणारे लोक दीपासोबत सेल्फी काढतात आणि तिच्या सतेज कांतीच्या ॲडबद्दल तिचं कौतुक करतात। त्यानंतर आदिही तिथे येतो। तो दीपाला सांगतो की कालचं नाटक कमाल झालं आणि त्यामुळे दीपा खुश होते। त्यानंतर ऑफिसमधील पिऊन त्यांना त्यांच्या टिफिनच्या बॅग्स आणून देतो आणि त्या बॅगसोबतच श्वेताने ज्यात कॅमेरा ठेवलेला असतो ती बॅगसुद्धा असते। त्यानंतर दीपा श्वेताच्या तब्येतीबद्दल आधीकडे चौकशी करते आणि त्यानंतर त्या दोघी तेथून निघतात। तर दुसरीकडे शाळेत कार्तिकी दीपिकाला म्हणत असते की आता तर तुझी ग्रँडमासुद्धा आपल्या टीममध्ये आहे, म्हणजे आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार। त्यावर दीपिका म्हणते हो, आता ती जे सांगेल तेच आपण करायचं। त्यावर कार्तिकी विचारते पण तुझी ग्रँडमा आपल्या टीममध्ये कशी आली, तिला आपल्याला मदत का करायची आहे? त्यावर दीपिका म्हणते कारण ती माझं सगळं ऐकते आणि तिला आपला प्लॅनसुद्धा आपोआप कळाला, तिला माझ्या मनातलं सगळं कळतं। आता तिने हेल्प केल्यानंतर आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार, तुझी आई आणि माझा डॅडा नक्की एकत्र येणार, आपली टीम कंप्लीट होणार आणि त्यामुळे त्या दोघीही खुश होतात। तर दुसरीकडे दीपा आणि साक्षी घरी येतात। साक्षी तो कॅमेरा असणारी बॅग कपाटामध्ये ठेवून देते। तितक्यात कार्तिकी शाळेतून घरी येते। ती दीपाकडे आपण उद्या गार्डनमध्ये जाऊ म्हणून हट्ट करत असते, पण दीपा मात्र तिला स्पष्टपणे नकार देते। त्यामुळे कार्तिकी साक्षीकडे हट्ट करते। तर साक्षी दीपाला समजावते, मात्र दीपा तरीही तयार होत नाही आणि त्यामुळे कार्तिकी नाराज होते। त्यानंतर रात्री दीपिका कार्तिकला फोन करते। कार्तिकला घरी यायला वेळ असल्याने ती फोनवरच कार्तिकला सांगते की मला उद्या सुट्टी आहे, त्यामुळे आपण गार्डनमध्ये जाऊ। मात्र कार्तिकला हे उद्या खूप कामं असल्याने तो नकार देतो। त्यामुळे दीपिकाही नाराज होते। कार्तिक तिला समजावत म्हणतो की उद्या मी खरंच खूप बिझी आहे, हवं तर आपण परवा जाऊ आणि त्यावर दीपिका फक्त हो म्हणते आणि त्यानंतर ती नाराजच होत तिथे असणाऱ्या सौंदर्याला सांगते की डॅडा ऐकतच नाही, आता काय करायचं आपण? त्यावर सौंदर्या तिला समजावते की ठीक आहे, तो आज नाही म्हणाला ना, मग आपण उद्या पुन्हा ट्राय करू, तू नाराज नको होऊ। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपा तिची कामं आवरत असते। तर कार्तिकी एकटीच देवासमोरील तबक घेऊन देवळामध्ये जाण्यासाठी निघते। तर दुसरीकडे कार्तिकही हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होत असतो। तर दीपिका त्याला येऊन सांगते की आज मला देवळामध्ये जायचं आहे। त्या दोघीही देवळामध्ये का जायचं आहे याची वेगवेगळी कारणं कार्तिक आणि दीपाला सांगत असतात आणि ती कारणं ऐकून कार्तिक आणि दीपाला हसू येतं। तर इकडे दीपिका कार्तिकला सांगते तू जाता जाता मला देवळामध्ये ड्रॉप कर, मात्र कार्तिक तिला म्हणतो त्यापेक्षा तू ग्रँडमासोबत जा ना। तर दीपिका सांगते ग्रँडमा आणि आजोबा घरी नाहीत आणि मला आजच देवळामध्ये जायचं आहे, आज मला सुट्टी आहे, एकतर तू गार्डनमध्ये यायलाही तयार नाही। त्यावर कार्तिक तिला समजावत म्हणतो की तू आज घरीच खेळ ना आणि घरीच देवाची पूजाही कर। तर दुसरीकडे दीपा मात्र कार्तिकीसोबत देवळात जायला तयार होते। तर कार्तिकी तिला म्हणते पण तुला तर खूप कामं असतात ना, कालच म्हणाली होती तू। तर इकडे दीपिका कार्तिकला म्हणते तू मला देवळामध्ये ड्रॉप कर आणि त्यानंतर ड्रायव्हर काकांना पिकअप करायला पाठव। मात्र कार्तिक म्हणतो ड्रायव्हर काकांना यायला उशीर झाला तर तोपर्यंत तू एकटीच देवळामध्ये काय करणार? आणि त्यामुळे दीपिका चिडते आणि कार्तिकला म्हणते की ठीक आहे, मी माझं बघते कसं जायचं ते, तू तर खूपच बिझी आहेस ना, जा तू इथून। तर तिकडे दीपा कार्तिकीला सांगते की माझ्याकडे वेळ नाही, पण तुला एकटीला कसं पाठवू मी, आणि त्यामुळे तुला सोबत म्हणून येणार आहे मी। तर इकडे कार्तिक दीपिकाला म्हणतो ठीक आहे, मी तुला देवळात घेऊन जातो, तू पटकन देवाला हॅलो म्हण आणि त्यानंतर आपण लगेच परत येऊ। आणि त्यामुळे दीपिकाही खुश होते आणि कार्तिकला मिठी मारते। तर इकडे कार्तिकही खुश होते। कार्तिक आणि दीपिकाचं बोलणं ऐकून सौंदर्या खुश होत मनाशी म्हणते की ब्युटिफुल प्रिन्सेस, जे मला शक्य झालं नाही ते तू आणि कार्तिकी नक्की करून दाखवणार। तर दुसरीकडे श्वेता सर्वत्र तो कॅमेरा शोधत असते, मात्र तो तिला कुठेही सापडत नाही आणि त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते। ती मनाशी म्हणते की त्या व्हिडिओमध्ये कार्तिकने सरळ सरळ कबूल केलंय की तो बाप बनू शकत नाही,
कारण तसे रिपोर्ट आहेत आणि जर का हे दीपाला समजलं तर ती हे सगळं प्रकरण खणून काढेल, कारण शेवटी तिच्यावर लागलेल्या कलंकाचा प्रश्न आहे. आणि मग सगळ्यांनाच कळेल की कार्तिकच दोन्ही बाळांचा बाप आहे. बापरे, नको रे देवा, तो कॅमेरा काही करून माझ्याच हाती लागला पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. आणि ती परत सर्वत्र कॅमेऱ्याचा शोध घेते. तितक्यात आधीही तिथे येतो आणि त्याला पाहून श्वेता खूपच घाबरते. आधी तिला म्हणतो की अगं घाबरतेस काय, मीच आहे. त्यावर श्वेता म्हणते घाबरले नाही मी, पण तू असा अचानक आला ना म्हणून डचकले. तर आधी तिला विचारतो पण तू इथे स्टोअरूममध्ये काय करतेस. त्यावर श्वेताला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही, म्हणून ती म्हणते की मी इथे माझ्यासाठी लूज कपडे शोधत आहे. त्यावर आधी म्हणतो पण इथे कसे कपडे मिळतील, त्यापेक्षा आपण नवीन कपडे ऑर्डर करू. आणि तो तिला तेथून बाहेर घेऊन जातो. तर दुसरीकडे दीपिका आणि कार्तिक देवळामध्ये येतात. त्यांच्या पाठोपाठ कार्तिक आणि दीपाही त्याच देवळामध्ये येतात. कार्तिकी आणि दीपिका एकमेकींना पाहून खूपच खुश होतात. तर कार्तिक आणि दीपाला आश्चर्य वाटते. दीपिका काहीच माहिती नसल्याप्रमाणे कार्तिकीला विचारते की तू आज देवळात कशी आली. त्यावर कार्तिकी ही नाटक करत म्हणते अगं खूप दिवस झाले देवाला भेटून, म्हणून त्याला मी भेटायला आले. तर दीपिकाही म्हणते मी सुद्धा देवाला हॅलो करायला आले. आणि त्या दोघींचं बोलणं ऐकून दीपा कार्तिकीला विचारते की तुला माहीत होतं का दीपिका ही देवळात येणार आहे म्हणून. त्यावर कार्तिकी म्हणते नाही ग आई, तू तर गार्डनमध्ये यायला नको म्हणाली म्हणून मी इथे आले ना. आणि दीपिकाला कसं सांगणार मी, तुझा फोन तर तुझ्याकडेच असतो ना. तर दीपिकाही म्हणते की नाही आंटी, आमचं काहीच बोलणं नाही झालं, मी सकाळी अचानक ठरवलं, हवं तर डॅडाला विचारतो. त्यावर कार्तिकी म्हणते म्हणजे आपण भेटावं असं देवालाच वाटत असेल. आणि त्यानंतर ते देवाचं दर्शन घ्यायला जातात. तर दुसरीकडे आधी श्वेताला सांगतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि तो तिचे डोळे बंद करून तिला बाहेर घेऊन येतो. तर बाहेर राधाही आलेली असते. मात्र तिला पाहून श्वेता नाराजच होत विचारते की हे सरप्राईज होतं का. आणि त्यावर आधी हो म्हणतो. त्यानंतर राधाही तिला पौष्टिक लाडू खायला देते. तर श्वेता मात्र कॅमेरा सापडत नसल्यामुळे काळजीत असते. तर इकडे देवळामध्ये कार्तिकीने सजवलेलं तबक पाहून गुरुजी तिचं कौतुक करतात आणि तिला विचारतात तुला देवाला काही नवस बोलायचं आहे का. आणि त्यावर कार्तिकी हो म्हणते. आणि ते ऐकून दीपा आणि कार्तिकला धक्काच बसतो. तर कार्तिकी आणि दीपिका देवासमोर प्रार्थना करतात की आमचे आई बाबा लवकर एकत्र येऊ दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकीला समजतं त्यांच्या चाळीमधील एका बाईने दुसरं लग्न केलं आहे. आणि ते ऐकून ती दीपालाही विचारते की आई तू का ग दुसरं लग्न करत नाही. आणि तिचा हा प्रश्न ऐकून दीपाला मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे दीपा कार्तिकला सांगते की दीपा आंटी मला माझ्या आईप्रमाणेच वाटते. आणि ते ऐकून कार्तिकलाही धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.